सभापती महोदय, हा प्रश्न गेले 2 अधिवेशन मी लक्षवेधीच्या माध्यमातून या भ्रष्टाचाराच्या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केल्या होत्या। हा प्रश्न का महत्त्वाचा आहे ते मी आपल्याला पहिलं सांगतो की हा प्रश्न 2दा लक्षवेधीच्या माध्यमातून आला आणि दोन्ही वेळेला माझी लक्षवेधी काय शेवटपर्यंत मार्गी लागली नाही। ती लागायची, पुढे जायची, लागायची, पुढे जायची, शेवटच्या दिवशी ती गायबच झाली। आणि मग माहिती घेतली, असं कळलं की माझी लक्षवेधी कधी येऊच शकत नाही, आमच्यावरती कोण काही कारवाई करूच शकत नाही, कारण संपूर्ण विधिमंडळ आमच्या खिशात आहे। अशा प्रकारच्या कंत्राटदाराच्या बाहेर वल्गना आम्ही ऐकतोय आणि हा प्रश्नापेक्षा विधिमंडळाची प्रतिष्ठा या प्रश्नामध्ये आता जास्त लागलेली आहे। कारण बाहेर जो काय मेसेज जातोय की हे प्रश्न लागणारच नाही, ही लक्षवेधी यावेळेला पण मी लावली आहे, परंतु ही लक्षवेधी लागणार नाही म्हणून प्रश्न लावलाय। प्रश्न लागला पण लक्षवेधी काय लागेल असं मला वाटत नाहीये आणि त्याच्यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा जपण्यासाठी या प्रश्नाचं महत्त्व आज जास्त आहे असं मला वाटतं। आता मी मूळ प्रश्नाकडे येतो। सभापती महोदय, हे उत्तर दिलंय, या उत्तरामध्ये सांगितलंय की हे खरे आहे, खरे नाही, हे खरे आहे, अंशतः खरे आहे। माझा साधा प्रश्न हा आहे की 2000 कोटीची या जलसंधारण, पाझर तलाव दुरुस्ती, बाकीच्या या सगळ्या बाबतीच्या निविदांसाठी 2000 कोटीची तरतूद बजेटमध्ये आपले केलेली आहे, पण प्रमा किती दिलेले आहेत? 18,000 कोटीच्या प्रमा दिलेल्या आहेत। खरंय का खोटं आहे मंत्र्यांनी सांगावं। जर 2000 कोटीची बजेटरी प्रोव्हिजन आहे, 18,000 कोटीच्या प्रमा दिलेल्या आहेत, 9,000 कंत्राटदारांनी टेंडर भरली छोटी मोठी सगळी, त्याच्यातले 1,000 टेंडर आर्थिक निकष पूर्ण केले नाही म्हणून बाद करून टाकले आणि एक सुनील कुशिरे नावाचा तिकडे संचालक आहे, हा संचालक अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे, सगळ्यांच्या ओळखीचा आहे, सगळ्यांच्या। आणि त्याला असं वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपासून, सभापतींपासून आमदारापर्यंत सगळे माझ्या खिशात आहेत, अशा भाषेत तो बाहेर बोलतोय। आणि त्याचा किस्सा एवढा मोठा आहे, तो किस्सा आज बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपल्याकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे की तो बाहेर म्हणतोय, मी आता सभापतीवर आरोप नाही करत आहे, तो बाहेर जे काय म्हणतोय ते मी सभापतींना सांगतोय। आता हे चौकशीमध्ये काढा शोधून, जी मागणी मी शेवटी करणार आहे त्याच्यात तो जे काय म्हणतोय ना ते खरं आहे का खोटं आहे हे चौकशीमधनं बाहेर येणार आहे। म्हणून माझा प्रश्न असा आहे की ही जी काही टेंडर्स दिलेली आहेत, याच्यामध्ये टेंडर्सचे प्रकार काय आहेत की खोलीकरण करणे, याच्यामध्ये पाझर तलावाची दुरुस्ती, ग्राउटिंग, या सगळ्या गोष्टी, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये 2000 कोटीचं काम काढलेलं आहे। या 2000 कोटीमध्ये या सुनील कुशिरेच्या वतीने हे सगळे जे लोक आहेत त्यांची मी नावं आता सांगतो आपल्याला: महेश पाटील, रवींद्र साखरे, रवी हिरवे, DY दामा, कवजित पाटील, सूरज शिंदे, हे त्याचे वसुली एजंट सगळी वसुली करतायत आणि कामं कोणाला द्यायची, कुठल्या निकषावरती द्यायची, हे सगळं ते लोक ठरवतायत। आणि अशा प्रकारची कामं देऊन आज एवढ्या मोठ्या सगळा मॉबिलायझेशन फंड त्यांचा गेलेला आहे, मॉबिलायझेशन फंडामधनं त्यांची टक्केवारी त्याला मिळालेली आहे आणि एवढा मोठा सगळे तिकडचे कॉन्ट्रॅक्टर, आज तिकडचे सगळे जलसंधारणचे अधिकारी, आज BMW मधनं कोण फिरतोय, मर्सिडीज मधनं कोण फिरतोय, यांचे सगळे व्हिडिओ आणि सगळे रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत। पण हा प्रश्न आहे म्हणून याच्यावरती जास्त सखोल चर्चा करता येणार नाही। आपण मला जर अर्ध्या तासाची चर्चा, 2.5 तासाची चर्चा 260च्या प्रस्तावामध्ये दिलं तर मी प्रत्येक टेंडरची चिरफाड करून आपल्याकडे देतो, परंतु आता माझी मागणी अशी आहे की गेल्या 4 वर्षामध्ये या सुनील कुशिरेच्या माध्यमातून जो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, जी टेंडर्स दिली गेलेली आहे, जी टेंडर्स आर्थिक निकषावरती बसत नाही आहेत, जी टेंडर्स कुठल्याही बीड कॅपॅसिटीमध्ये बसत नाही आहेत, जी टेंडर्स सगळी वाम मार्गाने ज्या लोकांना टेंडर्स दिलेली आहे, या सगळ्या टेंडर्सची आपण उच्चस्तरीय चौकशी करणार काय? या सुनील कुशिरेवरती लाचलुचपत खात्याची चौकशी आता चालू आहे, परंतु ती थंड पक्षात पडलेली आहे, ती कित्येक दिवस झाली चालू आहे, परंतु याच्यावरती उच्चस्तरीय चौकशी करून या किती दिवसात ही उच्चस्तरीय समिती आपण
गठीत करणार, उच्चस्तरीय चौकशीला किती कालमर्यादा देणार आणि त्याचा रिपोर्ट हे अधिवेशन संपेपर्यंत किंवा आपण 1 महिन्याच्या आतमध्ये या सभागृहात दाखल करणार का अशी मागणी आणि ही चौकशी चालू असेपर्यंत, कारण तोच होल अँड सोल आहे, तो पूर्ण संचालक आहे, त्याच्यामुळे तो जर तिकडे बसला तर ही चौकशी होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे माझी मागणी आहे की त्याला ताबडतोब निलंबित करा आणि त्याला निलंबित करून ही चौकशी झाली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि उच्चस्तरीय चौकशीचा 1 महिन्याच्या आतमध्ये रिपोर्ट आला पाहिजे. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, आपल्या अनुमतीने मी सभागृहाला सांगू इच्छितो सभापती महोदय की सन्माननीय अनिल परब साहेबांनी पॅसिफिक प्रश्नामध्ये 2 प्रकल्पाबद्दल या ठिकाणी विचारणा केली होती, त्याची माहिती माझ्याजवळ आहे. आणि सन्माननीय परब साहेबांनी या ठिकाणी जसं उल्लेख केला की अनेक तक्रारी आहेत, शासनाकडे ज्या ज्या तक्रारी आतापर्यंत आल्या सभापती महोदय, त्या सर्व तक्रारीवर चौकशी सुरू आहे. बऱ्याच चौकशी पूर्ण झालेल्या आहेत, त्याचे अहवालसुद्धा आलेले आहेत. आणि मधल्या काळामध्ये सभापती महोदय, यावरूनच जे आपण आता या ठिकाणी सुनील कुशिरे नाव घेतलं, त्यांची बदलीसुद्धा शासनाने केलेली आहे, त्यांना वाल्मीमध्ये पाठवलेलं आहे. आणि नवीन या ठिकाणी MD या ठिकाणी चार्ज त्यांनी घेतलेला आहे. पॅसिफिक सन्माननीय सदस्यांची या ठिकाणी काही तक्रार असेल सभापती महोदय तर त्याची या ठिकाणी चौकशी करू सभापती महोदय. त्यांचं पूर्ण होऊ द्या. नाही हो, आपण जरा त्यांचं आपण